नमस्कार. आज आपण अध्ययन अक्षमता किंवा लर्निंग डिसेबिलिटीज यावर बोलणार आहोत. आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत, त्याचा जरा सखोल आढावा घेऊया. आपल्याला काय करायचंय की यातले महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घ्यायचेत. म्हणजे नक्की काय आहे, कशामुळे होतं आणि उपाय काय. सुरुवातीलाच एक गोष्ट महत्वाची, अध्ययन अक्षमता म्हणजे बुद्धी कमी असणं किंवा मानसिक आजार नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही एक मज्जासंस्थेशी संबंधित म्हणजे न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. यामुळे काय होतं की मेंदू माहिती वेगळ्या पद्धतीने घेतो किंवा वापरतो. एका अमेरिकन कायद्यात पण याचा उल्लेख आहे. म्हणजे ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं, विचार करणं किंवा गणित या मूलभूत प्रक्रियांसंबंधी अडचणी येऊ शकतात. हो, अगदी. आणि तुम्ही म्हणालात तसं ती वेगळी पद्धत महत्वाची आहे. म्हणजे कमीपणा नाही. यात मग वेगवेगळे प्रकार येतात नाही का. जसं की डिस्लेक्सिया म्हणजे वाचनातली अडचण, डिस्ग्राफिया म्हणजे लिहायला त्रास होणं, अक्षरं काढायला, आणि डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणितात अडचणी येणं. अच्छा, म्हणजे हे वेगवेगळे प्रकार आहेत. हो. आणि कधी कधी शारीरिक हालचालींमध्ये पण अडचणी येते, त्याला डिस्प्रेक्सिया म्हणतात. किंवा ऐकलेली माहिती समजायला वेळ लागणं, असे पण प्रकार आहेत. तर ही अक्षमता येते तरी कशामुळे? आपल्या स्रोतांमध्ये काही कारणं दिली आहेत. याचं असं एकच कारण सांगता येत नाही. खरं तर अनेक गोष्टी असू शकतात. अनुवंशिकता एक भाग आहेच. म्हणजे कुटुंबात असेल तर शक्यता वाढते. काही वेळा जन्मावेळी किंवा नंतर काही आजार झाले असतील किंवा अपघात, किंवा पर्यावरणातले काही घटक जसं की शिस म्हणजे लेडच्या संपर्कात येणं. अच्छा, म्हणजे लेड एक्सपोजर पण एक कारण असू शकतं. काही नोंदी तसं सुचवतात, पण त्यावर अजून संशोधन सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की की ही पालकांच्या किंवा मुलाच्या चुकीमुळे होत नाही. हे महत्वाचं आहे सांगणं. हो ना, कारण बरीच गुंतागुंतीची आहेत. मेंदूच्या विकासातला फरक हे मूळ कारण असू शकतं आणि त्याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. बरं, मग याची लक्षणं कशी ओळखायची? म्हणजे लहान मुलांमध्ये आणि शाळेत जायला लागल्यावर फरक दिसतो का? हो, नक्कीच. लक्षणं वयानुसार बदलतात. अगदी लहान मुलांमध्ये बोलायला उशीर होणं किंवा शब्द नीट न उच्चारता येणं. पण ते तर बऱ्याच मुलांमध्ये होतं सुरुवातीला. बरोबर. पण हे जर सतत होत असेल, म्हणजे नवीन शब्द शिकायला खूपच वेळ लागतोय किंवा साधे यमक जुळणारे शब्द ओळखायला त्रास होतोय, सूचना समजत नाहीयेत, तर लक्ष द्यायला हवं. अच्छा, ही सुरुवातीची लक्षणं असू शकतात. आणि शाळेत गेल्यावर मला वाटतं तेव्हा जास्त स्पष्ट होत असेल नाही का? ते बी ऐवजी डी लिहिणं किंवा 6चं 9 करणं. हो, ते तर आहेच. ते अगदी क्लासिक उदाहरण आहे. पण त्याशिवाय पण बरंच काही आहे. म्हणजे वाचताना ओळ विसरणं किंवा वाचायला लिहायला खूप जास्त वेळ लागणं, स्पेलिंगमध्ये खूप चुका होणं, गणितातली चिन्ह म्हणजे बेरीज, वजाबाकी किंवा त्या प्रक्रियाच न समजणं, वेळेचं नियोजन करणं जमत नाही काही मुलांना, किंवा सूचना लक्षात ठेवणं अवघड जातं. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं काही मुलांना शारीरिक हालचालीत पण अडचण असते. हो, त्याला डिस्प्रेक्सिया म्हणतात. म्हणजे पेन्सिल नीट धरणं, बटन लावणे, चित्र काढणं, अशा बारीक हालचालींमध्ये अडचण येते. अच्छा, म्हणजे लक्षणं बरीच वेगवेगळी आहेत. मग अशावेळी काय करायचं? निदान कसं होतं याचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पालकांना किंवा शिक्षकांना अशी शंका आली तर तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. मानसशास्त्रज्ञ किंवा विशेष शिक्षक काय करतात? तर मुलाची बुद्धिमत्ता म्हणजे IQ आणि त्याची शैक्षणिक क्षमता म्हणजे वाचन, लेखन, गणित कसं आहे याची चाचणी करतात. म्हणजे नक्की काय बघतात ते? ते बघतात की मुलाची बुद्धिमत्ता तर सामान्य किंवा चांगली आहे, पण तरीही शाळेतल्या अभ्यासात म्हणजे वाचण्यात, लिहिण्यात किंवा गणितात तो खूप मागे पडतोय का. जर असा मोठा फरक दिसला तर मग अध्ययनक्षमतेचं निदान होऊ शकतं. आणि जितक्या लवकर हे निदान होईल तितकं चांगलं. हो, म्हणजे मदत लवकर सुरू करता येते. अगदी. तर ही मदत म्हणजे नक्की काय 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 करता येतं? यात बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेष शैक्षणिक पद्धती. म्हणजे मुलाला जसं जमतंय त्या पद्धतीने शिकवणं. उदाहरणार्थ डिस्लेक्सिया असेल तर मल्टीसेन्सरी अप्रोच वापरतात. म्हणजे एकाच वेळी ऐकणं, बघणं, स्पर्श करणं असं. मग थेरपी पण आहेत. ऑक्युपेशनल थेरपी लिखाण सुधारायला किंवा इतर शारीरिक कौशल्यांसाठी मदत करते. स्पीच थेरपी भाषेच्या अडचणींवर काम करते. आणि शाळेत काही सवलती मिळतात का परीक्षेसाठी वगैरे? हो, नक्कीच. त्याला अकोमोडेशन्स म्हणतात. म्हणजे परीक्षेसाठी जास्त वेळ मिळणं किंवा स्पेलिंगच्या चुकांकडे थोडं दुर्लक्ष करणं, अशा गोष्टी. तंत्रज्ञानाचा पण उल्लेख होता स्रोतांमध्ये, त्याचा कसा उपयोग होतो? हो ना, तंत्रज्ञान तर खूपच महत्वाचं ठरतंय आता.
म्हणजे ऑडिओ बुक्स आहेत, वाचायला त्रास होत असेल तर. स्पेल चेकर आहेत. टेक्स्ट टू स्पीच सॉफ्टवेअर आहे, म्हणजे लिहिलेलं वाचून दाखवणारं. बरोबर. यामुळे काय होतं की जे अडथळे आहेत ते कमी होतात आणि मुलं त्यांच्या क्षमतेनुसार पुढे जाऊ शकतात. हे खूप महत्वाचं आहे आणि हेही लक्षात घ्यायला हवं की योग्य मदतीने ही मुलं यशस्वी होऊ शकतात. आपल्याकडे उदाहरणं पण आहेत, नाही का? हो, अगदी. वूपी गोल्डबर्ग, रिचर्ड ब्रॅन्सन यशस्वी उद्योजक आहेत ते. एका नोंदी तर अल्बर्ट आइन्स्टाईनबद्दल पण असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजे या लोकांनी त्यांच्या वेगळ्या विचार करण्याच्या पद्धतीलाच त्यांची ताकद बनवलं. हो, ही उदाहरणं ऐकून खरंच खूप सकारात्मक वाटतं. म्हणजे आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की अध्ययन अक्षमता म्हणजे एक वेगळ्या प्रकारची शिकण्याची पद्धत आहे, तो काही कमीपणा नाही. बरोबर. आणि त्यांच्यात इतरही अनेक क्षमता असू शकतात. कला, संगीत, खेळ किंवा अगदी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची वेगळी पद्धत. त्या ओळखून त्यांना प्रोत्साहन देणं, योग्य मदत करणं खूप गरजेचं आहे. मग त्यांची खरी क्षमता नक्कीच दिसून येते. अगदी. पण या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो की आपली जी नेहमीची शिक्षण पद्धती आहे, परीक्षांची पद्धत आहे, ती अशा वेगळ्या गरजा असणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या क्षमतांना वाव देण्यासाठी कितपत पूरक आहे, यावर खरंच विचार करायला हवा.